नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा घोटाळ्याबद्दल ज्याने खरंच संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकलाय. गोष्ट आहे जळगावची, जिथे दिव्यांग असल्याचं खोटं सर्टिफिकेट दाखवून सरकारी नोकऱ्या लाटण्याचा एक खूप मोठा प्रकार उघडकीस आला आहे. 40% हा आकडा लक्षात ठेवा, कारण याच आकड्याच्या आधारावर अनेकांनी दिव्यांग कोठ्यातून मस्त सरकारी नोकरी मिळवली. म्हणजे कसं, कायद्यानुसार आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर कमीत कमी इतकं दिव्यांगत्व कागदावर दाखवावंच लागतं. आणि मग समोर येतो हा आकडा 0%. म्हणजे विचार करा, ज्यांनी 40% दिव्यांग असल्याचा दावा केला होता ना, त्यांची जेव्हा परत मेडिकल तपासणी झाली तेव्हा कळालं की यातले काही जण तर अगदी ठणठणीत आहेत. ही जी तफावत आहे ना, 40 आणि 0, हीच या घोटाळ्याची गंभीरता आपल्या डोळ्यासमोर आणते. चला तर मग या सगळ्या प्रकरणाच्या खोलात जाऊया. आपण बघणार आहोत की हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला कसा, याच्यामागे कोण आहे, प्रशासन यावर काय ॲक्शन घेत आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की जे खरे हक्कदार आहेत त्यांना न्याय मिळेल का? तर सगळ्यात आधी बघूया की हे आकडे आणि या आकड्यांमागचं जे काही धक्कादायक सत्य आहे ते नेमकं उघडं कसं पडलं. तर हे सगळं प्रकरण घडतंय जळगाव जिल्हा परिषदेत. इथंच बनावट म्हणजे फेक दिव्यांग सर्टिफिकेटच्या जोरावर अनेकांनी सरकारी नोकऱ्यांवर डल्ला मारलाय असा थेट आरोप आहे. आणि हा घोटाळा किती बिनधास्तपणे केला गेलाय हे या आकड्यांवरून लगेच लक्षात येतं. म्हणजे बघा, एका बाजूला नोकरी मिळवण्यासाठी 40%पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचा दावा करायचा, आणि जेव्हा परत तपासणी झाली तेव्हा तेच दिव्यांगत्व फक्त 0 ते 4% खाली आलं. एवढ्या मोठ्या फरकामुळे साहजिकच संपूर्ण प्रशासनात एकच खळबळ उडाली. पण प्रश्न हा आहे की हा घोटाळा नक्की घडला कसा? कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये ही बनावट सर्टिफिकेट्स वापरली गेली आणि याच्या मागे नक्की आहे तरी कोण? चला बघूयात. या घोटाळ्याचे धागेदोरे असं समजा की एखाद्या ऑक्टोपससारखे अनेक विभागांमध्ये पसरले होते. म्हणजे शिक्षण आणि आरोग्यासारख्या महत्त्वाच्या डिपार्टमेंटपासून ते अकाउंट्स आणि ग्रामपंचायत डिपार्टमेंटपर्यंत सगळीकडे या बनावट सर्टिफिकेट्सनी घुसखोरी केली होती. या घोटाळ्यात फक्त आकडेच नाही आहेत, तर काही नावं आणि चेहरेही आता समोर येत आहेत. संतोष पाटील, विक्रम पाटील, राजेश खैरनार यांच्यासारखे कर्मचारी, जे शिक्षक, आरोग्यसेवक, अकाउंटंट अशा महत्त्वाच्या पदांवर काम करत होते, ते सगळे आता चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. आता एवढा मोठा घोटाळा समोर आल्यावर साहजिकच प्रशासन गप्प बसणार नाही. त्यांनी जी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे, त्यामुळे आता या घोटाळेबाजांचे चांगलेच धाबे दाणाणले आहेत. आत्तापर्यंत 19पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांवर निलंबनाची म्हणजे सस्पेन्शनची कारवाई झाली आहे. आणि हा आकडाच सांगतो की प्रशासन हे प्रकरण किती सिरियसली घेतंय आणि कोणालाही सोडण्याच्या मूडमध्ये नाहीये. आणि या सगळ्या ॲक्शनचं नेतृत्व करतायत जळगाव जिल्हा परिषदेच्या CEO मीनल करणवाल. त्यांनी या प्रकरणात खूप कडक भूमिका घेतली आहे आणि त्यांच्यामुळेच या तपासाला आता वेग आलाय. त्यांनी एक गोष्ट अगदी स्पष्ट केलीये, आणि ती म्हणजे ज्यांनी खऱ्या दिव्यांगांचा हक्क हिरावला आहे त्यांना सोडलं जाणार नाही. हा त्यांचा थेट इशाराच प्रशासनाची भूमिका काय आहे हे सांगून जातो आणि न्यायासाठी ते किती कटिबद्ध आहेत हे दाखवतो. आता जसजसा तपास पुढे सरकतोय तसतशी एक आणखी धक्कादायक शक्यता समोर येते, आणि ती म्हणजे हे प्रकरण फक्त काही लोकांपुरतं मर्यादित नाहीये, तर याच्यामागे एक मोठं ऑर्गनाइज्ड रॅकेट असल्याची शक्यता आहे. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना आता संशय येतोय की हा सगळा प्रकार खूप पद्धतशीरपणे चालवला जात होता. म्हणजे कसं, तर यात पैसे घेऊन बनावट सर्टिफिकेट देणारे एजंट आणि धक्कादायक म्हणजे काही डॉक्टर यांची एक पूर्ण साखळीच या कामात सामील असू शकते. त्यामुळे आता दोन मोठे प्रश्न उभे राहिले आहेत. एक म्हणजे हे रॅकेट किती खोलवर पसरलंय, आणि दुसरं, यामागचे खरे मास्टरमाइंड कोण आहेत. याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम आता तपास यंत्रणा करतायत. पण ह्या सगळ्या कारवाईच्या पलीकडे एक महत्त्वाचा विचार आहे. या सगळ्याचा अंतिम हेतू काय, आणि या घोटाळ्याचा खरा आणि सगळ्यात मोठा फटका बसलाय तरी कोणाला? हे बघा, प्रत्येक बनावट सर्टिफिकेटचा अर्थ काय आहे माहितीये? याचा अर्थ आहे की एका खऱ्या गरजू दिव्यांग व्यक्तीची संधी चोरी गेली. या भ्रष्टाचाराचे खरे बळी ते लोक आहेत ज्यांना त्यांच्या हक्काची नोकरी मिळाली नाही, कारण कोणीतरी खोटं बोलून ती जागा पटकावली. त्यामुळे खरा न्याय म्हणजे फक्त दोषींना शिक्षा देणं नाही, ते तर व्हायलाच हवं, पण त्यासोबतच प्रशासनाला सगळ्या बोगस कर्मचाऱ्यांना शोधून काढावं लागेल, यामागचं अख्खं रॅकेट उद्ध्वस्त करावं लागेल, आणि कडक कायदेशीर कारवाई करून लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास पुन्हा मिळवावा लागेल. आणि म्हणून शेवटी हाच प्रश्न उरतो की प्रशासनाचा हा लढा फक्त घोटाळेबाजांना शिक्षा देण्यापुरताच थांबणार, की खऱ्या अर्थाने जे गरजू आणि पात्र दिव्यांग आहेत
त्यांना त्यांचा हिसकावलेला हक्क परत मिळवून देणार. कारण याच उत्तरावर आपल्या संपूर्ण सिस्टीमचं भविष्य अवलंबून आहे.